नागपुर में एनसीपी शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने राज्य और केंद्र सरकार पर तीखे सवाल उठाए। उन्होंने फर्जी पासपोर्ट मामले को गंभीर सुरक्षा चूक बताया और मुख्यमंत्री से लेकर केंद्रीय मंत्री अमित शाह तक जांच की मांग की। सुले ने कहा कि शिव भोजन थाली चलाने वाली महिलाओं को 8 महीने से भुगतान नहीं मिला और आर्थिक संकट गहराने पर सरकार को घेरा। उन्होंने कहा कि महाराष्ट्र की वित्तीय स्थिति चिंताजनक है, सरकारी जमीनें बिकने लगी हैं और अपराध दर बढ़ रहे हैं। सुले ने यह भी कहा कि भारतीय जनता पार्टी अब अपने मूल विचारों से भटक चुकी है और राज्य को बचाने के लिए सभी को एक साथ आना होगा। आता भारतीय जनता पक्षामध्ये ओरिजिनल राहिलेत किती? आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका। तुम्ही त्या व्हिजिटर्स गॅलरीमध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याचकडे होता, अरे हा तर काँग्रेसमध्ये होता। भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे आणि मला अनेक वेळा प्रश्न पडतो की ज्या लोकांनी विरोधी पक्षात भारतीय जनता पक्षाने असताना ज्यांनी सतरंज्या उचलल्या, लाठ्या काढल्या, आंदोलनं केली, ज्यांनी तो विचार हे बघा आपल्याला विचार पटो न पटो पण ते त्यांच्या विचाराशी निष्ठावान होते आणि त्याचा मी आदर करते। आणि मला भारतीय जनता पक्षाचे खूप मोठे नेते, माझं भाग्य की मला त्यांना जवळून पाहायची संधी मिळाली। पार्लमेंटमध्ये अटलजी असतील, अडवाणीजी असतील, सुषमाजींना मी गुरु मानते। जरी आमचे विचाराचे अगदी टोकाचे मतभेद असले तरी एक अतिशय सुसंस्कृत महिला ज्यांनी संसदेत अतिशय उत्तम काम केलं त्यांना त्या बाबतीत मी गुरु मानते। आणि मी अनेक वेळा ही पहिल्यांदा नाही, मी 100 वेळा हे पार्लमेंटच्या फ्लोअर ऑफ द हाऊसवर बोलले की अरुणजी असतील, सुषमाजी असतील, हे आयकॉन्स होते आमच्यासाठी। आम्ही जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये आलो असं वाटायचं की यांनी भाषण करत जावं आणि आम्ही ऐकत राहावं, कारण का शिकलो आम्ही त्यांच्याकडून की पार्लमेंटमध्ये कसं वागायचं। त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्ष आणि आजच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड एक वेगळं वातावरण आहे। मला विश्वासच बसत नाही की अरे किती चांगलं आणि सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष होते। प्रकाशजी असतील, प्रकाशजी आहेत कुठे आज? आम्ही मिस करतो त्यांना, किती सुंदर ते स्पोक्सपर्सन होते। त्यामुळे काय कल्चरली झालं आणि अर्थातच आज भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसचे नेते हे जास्त दिसतात। जितेंद्र आव्हाडांनी कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला ते गेले होते। याआधी जेव्हा की एकनाथ शिंदे तिथे गेले तर बळी दिला जातो त्या ठिकाणी असं त्यांनी म्हटलं, याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, प्रत्येक जण जो जातो तिथे थोडी बळी द्यायला जात असेल, काही लोक दर्शनाला पण जातात कामाख्याला। आता एवढे खासदार आसामला जेव्हा जातात तेव्हा सगळे खासदार काय बळी देत नाही, काही लोक जातात असं लोक म्हणतात। मला याची फारशी माहिती नाही, पण काही लोक म्हणतात की नुसतं जायचं आणि नमस्कार करून यायचं आणि काही लोक बळी देतात। त्यामुळे जितेंद्र आव्हाड कदाचित नुसतं दर्शन करायला गेले असतील आणि दर्शन करण्यात त्याच्यात काय वाईट? माझं म्हणणं आहे कुठलंही दर्शन करण्यासाठी ज्याचा आपली निष्ठा ज्याच्यावर आहे त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी नेहमी माणसांनी नतमस्तक व्हावं, चांगली गोष्ट आहे। एकाच प्रश्नाचं मला माहिती नाही, मी माहिती काढून तुम्हाला कॉमेंट देते। मी आहे अजून 2 तास, मी याची डिटेल घेते कारण का तो MEAचा प्रश्न आहे। मी MEAचा गांधींनी पण टीका केली। मी MEAचा जर झालं असेल तर मी MEAची डिटेल माहिती घेऊन तुम्हाला नक्की बाईट देईन, कारण MEA हे इश्यूज खूप सेन्सिटिव्ह असतात। मी नेहमी जेव्हा एक्सटर्नल अफेअर्सचा विषय असतो तेव्हा नेहमी विचार शांतपणे, कारण का हा राजकीय विषय नसतो, हा देशाचा विषय असतो। त्याच्यामुळे देशाच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी संवेदनशीलपणे गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे। तो टीव्हीवर कशाला करायचा? मुख्यमंत्र्यांकडे इथे करा ना, नाही तर कन्सर्न अथॉरिटीला करा। बट आरोप करायचे ना ते चॅनलवर नाही करायचे। तर या देशामध्ये हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही। उगाच काही आरोप करायचे आणि टीव्हीच्या समोरून ऐसा नाही होता। यंत्रणा आहे, यंत्रणेत जा, आणि आजकाल ऑनलाईन पण कंप्लेंट करतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला खरं सांगू, मला अशा वेळेस ना अरुण जेटली साहेबांची आठवण येते। म्हणजे मीडियाने त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, पण अरुणजी नेहमी सांगायचे की तुम्ही ना, हे अरुणजींचे स्टेटमेंट आहे, तुम्ही दाखवणं बंद करा, हे असलं बोलणं बंद करा। काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की जिल्हा स्तरावर ते निर्णय होतील आणि मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी कटुता निर्माण होऊ नये असं ते म्हणाले आहेत। महाविकास आघाडीची काय भूमिका? एकतर त्यांची काय भूमिका आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे का सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी काय करायचं हे माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि आम्ही काय करणार तो आमचा अधिकार आहे।
त्यामुळे काही पुढच्या काही दिवसात सगळ्यांच्याच आघाड्या होतील का नाही. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती पूर्णपणे आणि आम्ही आणि काँग्रेसनी 18 वर्ष राज्य केलं महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी, त्या काळामध्ये आम्ही याशी हे सगळे इलेक्शन वेगळेच लढलो. कधी आम्ही एकत्र लढलो? काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळीच लढायची. मागच्या वेळेस तर भारतीय जनता पक्ष आणि सेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती पण वेगळीच लढली होती मुंबईला. त्याच्यामुळे हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं. त्याच्यामुळे अनेक वेळा लोकांच्या अशा भावना असतात की कसं लोकसभेला विधानसभेला कमी लोक लढतात, ह्याच्यात हजारोनी कॅन्डिडेट्स आणि ती संधी असते ना कार्यकर्त्यांसाठी. त्यामुळे कोणी एकत्र लढायचं वेगळं लढायचं हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आहे. वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये कार्यक्रम आहे, दादा आणि पवार साहेब एकत्र येणार आहेत. मला नाही माहिती बाबा, मी इथे नागपूरला आहे. ताई, संग्राम जगतापांनी जे वादग्रस्त विधान केलं त्यानंतर अजितदादांच्या पक्षांकडनं त्यांना जे आहे ती कारणे दाखवा नोटीस बजावण्यात. नुसती नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढून टाकायला पाहिजे. कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार. आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ॲक्शन आम्हाला अपेक्षित आहे. आणि हा विषय राजकीय नाही आहे, हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे. पॅकेज जाहीर झालेला आहे, अजूनही कर्जमाफी थांबावी, तुम्हाला काय वाटते? पॅकेज जाहीर झालेलं आहे पण कर्ज वसुली सुद्धा थांबली पाहिजे विद्यार्थ्यांच्या. हे आमचं तर सातत्याने मी माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली आहे की कर्ज वसुली ही म्हणजे सुरू कशी होते, हा माणुसकीचा वेळ आहे आणि आम्हालाही त्याच्यात राजकारण करायचं. ही राजकारण करायची वेळच नाही. आपली लोक अडचणीत येतो, आपण सगळ्यांनी उतरून त्यांच्या मदतीसाठी काम केलं पाहिजे. आणि ते माय बाप सरकार आहे, सरकारने अर्थातच वसुलीची वेळच नाही आहे.